सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द वे. शूट द गेम. क्वालिटी क्रिकेट मैदानच्या आतमध्ये शेवटचा सामना आजच्या दिवसातील. यातून जो संघ जिंकेल एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाज आशुतोष सज्ज होते. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे मैदानाच्या आत आणि पंचांचा इशारा होता वाईट चेंडू. वाईट चेंडू पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळतात कार्पेटच्या सहाय्याने. अलॉंग दी कार्पेट एकदा पूर्ण आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द ऑल्सो विकेट मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर बंटी. यावेळेस बंटीची वाजवली होती घंटी परंतु यष्टीरक्षकाने केली चूक. आता चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये. येणारी वेळ सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये झेलाची किंमत मोजावी लागेल. मागील पहिल्या सामन्यामध्ये देखील शापिनने झेल सोडला होता. त्यानंतर सुरेख बॅटिंग राहिली रियाजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतो आशुतोष मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 4 धावा दाखल. स्ट्रायकिंगला बॅटर आलोक. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू रीड केलाय मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त पळत राहिले बॅटर आलोकला आपण पाहू शकता. चांगलं कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज सीमा पार चौकार. चांगली बॅटिंग होते. सिंगल डबलला प्राधान्य. चौकार षटकार देखील पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट यासाठी ओळखले जातात. फलंदाज आलोकला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग होते या सामन्यामध्ये. चौकाराच्या मदतीने धावा 15 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. 9 चेंडू पाहायला मिळते. उघडे डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्रेडच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतील बॅटर आलोक ते देखील पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण चांगली बॅटिंग राहिली आलोकच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू हलक्या हाताने केलाय लॉंगांच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती ते मारल संघाची. 18 धावा धाव फलकावरती. चांगली धावसंख्या बनवली पहिल्या षटकामध्ये. कृष्ण येतोय षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूने उचली प्राप्त केली नाही आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते कृष्णाच्या माध्यमातून. आलेला हा निर्धाव चेंडू. स्ट्रायकिंगला बॅटर रियाज. रियाजचा झेल ड्रॉप झाला पहिल्या षटकामध्ये.
पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज कृष्णा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कृष्णाच्या माध्यमातून. यावेळेस ड्राईव्ह करतायत डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 20 धाव फलकावरती. पुन्हा एकदा कृष्णा सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि एकदा मिळते या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपात. एका धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा फलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि चेंडू इथं निर्धाव पुल करण्याचा प्रयत्न केला होता. थोडेसे बॅटर खाली वाकले. त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा फसवा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक म्हणेल मी तर. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावाला फलकावरती टीम महारेल संघाची. धीरजभाई चव्हाण सामना एन्जॉय करतात. समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात टीम दावडी संघासाठी. 21 धावा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दीपक येते गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये. स्ट्राईकला बॅटर रियाज. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला बॅटर रियाज. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारलाय परंतु तो देखील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू एकतर कंप्लीट. दुसरीसाठी जातील आणि दुसरीसाठी एकच धाव मिळते. नकार देताना आलोकला पाहू शकता. धावांना ब्रेक लावण्याचं जरूर काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या आशुतोषने. त्यानंतर 3 धावांचं षटक घातलेलं गोलंदाज कृष्णाने आणि दीपक देखील चांगली कामगिरी करतोय आता सध्याच्या स्थितीला. तिसऱ्या षटकामध्ये देखील रिया 11 दावडी या नावाने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज दीपकने. चांगली कामगिरी राहिली. विकेटचं पतन होईल. फलंदाज होईल बाद. आलोक बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख गोलंदाजी राहिली आतापर्यंत दावडी संघाच्या माध्यमातून. फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत या षटकामध्ये. 3 चेंडू हाताळल्यात. चला थोडंसं फास्ट खेळायचं. बालम आपण लवकर या.
यावेळेस पुन्हा एकदा काय गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या व त्यानंतर फक्त 3 धावांचं षटक आता. आता या षटकामध्ये देखील धावांना ब्रेक जरूर लावण्याचं काम केले गोलंदाज दीपकने. पुण्यामध्ये शांत ठेवले जाते. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत दावडी संघाच्या माध्यमातून. धावा बनवावे लागतील टीम मानल संघाला फाईट करण्यासाठी. यावेळेस इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाला डीप स्वीपर कोरच्या दिशेने. थोडेसे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बॉलने घेतले गिरकी. तोपर्यंत मिळतील 3 धावा. चौथीसाठी जातील का? 3 तर कंप्लीट आणि चौथीसाठी जात आहेत आणि 4 धावा मिळत आहेत. 4 धावा पळून काढतायत मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 धावा मिळाल्या असत्या. काय करतात बॅटर रियाज. रियाजला देखील ठाऊक नाहीये. आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त योगेश 8 धावा खर्च केले. अप्रतिम गोलंदाजी राहिले. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा बनवून देखील गरजेचं असेल. 26 धावात 26. आणि पावसाला देखील होती सुरुवात. या मॅच मध्ये आता रोमांचकता निर्माण होईल. स्टॅकिंगला बॅटर बालम. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू एकदा मिळतीये. आता स्ट्राईकला रियाजला चांगली कामगिरी करावी लागेल. 27 धावा धावफलकावरती. मोठाले फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस फटका इनसाइड आउटचा, परंतु फसलाय क्षेत्ररक्षक कोणताही नाही आणि खराब जजमेंट पाहायला मिळतंय. चुकीचं रूपांतर 4 धाव्यांमध्ये. 4 धावा मिळतील आणि 4 धाव्यांच्या मध्ये
यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू आला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 31 धावा धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. धावसंख्या पाहायला मिळते. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू चपराक लगावली आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा पार. रियाजच्या बॅटमधून होतो षटकार. या षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 37 आकड्यावरती. आता धाव संख्येला आकार मिळतोय धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 37 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा अमित सजवतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंगला बॅटर. अजून एक येईल. बॅक टू बॅक दुसरा. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा दमदार स्ट्रोक. फलंदाज याच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 43 धावा दाखल करते. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती येईल एक धाव कंप्लीट बाईकच्या स्वरूपात. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये टीम रिया 11 दावडी या संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मारल संघ आणि बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. रिया 11 दावडी संघ 45 धावा बनवायच्या या मॅच मध्ये. 11 च्या सरासरी धावा कुटाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. धीरज भाई आपका स्वागत है इस टूर्नामेंट प्रतियोगिता में. आज पहिल्यांदा त्यांनी व्यासपीठावरती पाय ठेवलंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा. 45 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आता
पाहायला मिळेल कृष्णा आणि दीपक. आशुतोष आणि कृष्णा पाहायला मिळतात सलामीसाठी मैदानच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर. इथून जो संघ जिंकेल एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. इथून जो संघ हारेल पुन्हा एकदा त्याला 365 दिवस वाट पाहावी लागली या स्पर्धेची. गौरव येते षटक क्रमांक 1 मध्ये स्ट्रायकिंगला बॅटर कृष्णा पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ्ट लीड खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या चेंडू येत ना बॅटवरती अलॉंग दी कार्पेट. चांगले क्षेत्ररक्षण रियाजच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावसंख्येने श्री गणेश होतं या मॅच मध्ये आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करतोय कृष्णा. एक धाव धावफलकावरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे स्ट्रायकिंगला बॅटर आशुतोष. यावेळेस बॅटची काढा लागली चेंडू चालल्या थर्डमॅन रिझनला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील इस्तिया चेंडू उचलण्यासाठी मिळेल एक धाव. चांगला चेंडू हाताळतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गौरवला आपण पाहू शकता 2 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता व्यवस्थितरित्या चेंडू येत नाही बॅटवरती. एकच धाव मिळते. सलगच्या 3 चेंडूवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होते गौरवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गौरव सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅटची काढा लागली परंतु चेंडू पडेल पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक गौरव जातात चेंडू उचलण्यासाठी आणि मिळेल पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती देखील एक सिंगल. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये देखील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतो गौरवच्या माध्यमातून. 2 चेंडू शिल्लक. स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप वरप आयोजित पियुष ट्रॉफी जय मसोबा चषक. यावेळेस केचून मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा लीडिंग एज घेतली यष्टीरक्षकाने टिपलायझर बालमने आणि संपला बॅटर कृष्णाचा खेळ. पहिला धक्का लागेल टीम रिया इलेव्हन दावडी संघाला कृष्णाच्या स्वरूपात फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी सातत्याने गौरवच्या माध्यमातून राहिली. कालच्या दिवसामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती दहीगावकर चषकामध्ये. पहिला सामना जरूर पराभूत झाले होते त्यानंतर सुरेख कमबॅक केलं आणि त्या स्पर्धेवरती शिक्कामोर्तब केला आणि ट्रॉफीवरती नाव देखील कोरलं गेलं. प्रथम पारितोषिकाचं वरप प्लस मारल हे 2 संघ 2 गाव 1 संघामध्ये चांगली कामगिरी राहिली आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत टीम मारलची. आता दीपक आलेत बॅटिंग करण्यासाठी. लेफ्ट हँड फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच घातकी ठरलेत आणि गोलंदाज देखील लेफ्ट हँड आपल्याला पाहायला मिळतो. गौरव यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन उपस्थित आहेत कॅप. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतात. एक धाव कंप्लीट. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॅटिंगसाठी खेळाडू येतात आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. धावबादची संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. टीम मारेल संघाला 2 धावा मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. टीम रिया इलेव्हन दावडी संघाच्या 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू शिल्लक.
अजून 39 बनवायचे आहेत. आता 13ची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये रियाज येते गोलंदाजी ट्रॅक वरती. रियाज गोलंदाजी ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि विकेटचं पतन होतं, परंतु झेल ड्रॉप झालाय. आलोकच्या माध्यमातून झाली चूक. चुकीचं रूपांतर मिळेल 2 धावांमध्ये. हात ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला होता, परंतु झेलच्या स्वरूपात ड्रॉप झाल्यानंतर षटकार पाहिल्यानंतर साईडला बिग हिट. चेंडू सीमा पार. षटकार येतोय आशुतोषच्या बॅटमधनं. हेच समीकरण असते. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये मागील चेंडूवरती झेल ड्रॉप, या चेंडूवरती षटकार. चांगली कामगिरी आता पाहायला मिळते बॅटर आशुतोषच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकेल. 14 धावा फलकावरती. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते त्यांनी केली चूक आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. 4 धावा मिळतील. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 18 धावा फलकावरती. आता चांगली बॅटिंग पाहायला मिळते आशुतोषच्या माध्यमातून. यावेळेस 8 ट्रॅकर चेंडू आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. पंचांच्या हात समांतर धावा मिळतील अवांतर 100च्या स्वरूपात. धाव खर्च केली गेली. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांची कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. 19 धावा फलकावरती. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगाने चेंडू हाताळला होता गोलंदाज रियाजने. कमबॅक करतो या चेंडू मागे. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या हात समांतर पूर्ण मिळते धावा अवांतर. डावी एसटी सोडून चेंडू चाललाय. एसटी रक्षक बालमांच्या हातामध्ये आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. यावेळेस अजून एक बिग हिट. चेंडू सीमा पार. षटकार पाहायला मिळते. ताकदीचा वापर. चेंडू होते हवाई सफर. षटकार. भरपूर समाचार घेतला होता झेल ड्रॉप झाल्यानंतर. आलोकच्या माध्यमातून झालेली चूक. आता चुकीचं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतं आशुतोष. धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती 26 या आकड्यावरती. समीकरण असेल 13 चेंडू शिल्लक, 19 धावसंख्येची गरज. यावेळेस पंचांचा इशारा. नो चेंडू. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतील बॅटर आशुतोष ते देखील पाहायचे. अजून एक धमाका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंगांच्या दिशेने सीमा पार.
या मॅच मधली हवा काढणारा षटकार पाहायला मिळतोय. रियाज वरती चढवलं आक्रमण, धावा मिळतील 6 षटकार. तब्बल 27 धावसंख्येचं षटक हाताळलं गोलंदाज रियाजने. झेल ड्रॉप झाल्यानंतर चांगली कामगिरी पाहायला मिळते आहे आशुतोषच्या माध्यमातून. आलोकने केलेली चूक आता मैदानाच्या आतमध्ये सार्थक ठरत असताना 12 चेंडू शिल्लक, 12 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असतो पाहायला मिळते धीरज भाई, त्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मॅच आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत विजयाची कोणती गॅरंटी आपण देऊ शकत नाही. 12 चेंडू मध्ये 12 धावा देखील डिपेंड झाल्यात, 12 चेंडू मध्ये 6 धावा देखील डिपेंड झाल्यात. परंतु कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना चांगली. आता गणेश येतोय षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळेस केसिंग मारण्याचा प्रयत्न, चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत इस्तियाक चेंडू उचलण्यासाठी आणि मिळतील 2 धावा. अकरा चेंडू शिल्लक, 10 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. प्रेक्षकांचा आता पैसा वसूल सामना. सामन्यामध्ये शिरकाव केले टीम रिअल आणि दावडी संघाने. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, टॉच चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज गणेश. दहा चेंडू शिल्लक आणि 10 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन. स्ट्रायकिंगला बॅटर दीपक. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. परंतु चेंडू तांबड्या मैदानाच्या आतमध्ये. एकदा आता कंप्लीट दुसरीसाठी जातील आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आशुतोष आणि दीपकच्या माध्यमातून. सिंगल डबलला प्राधान्य देतात, त्यांना देखील माहिती आहे मोठे फटके मारून फायदा नाही. सिंगल डबलने जेवढा धावा काढता येतील तेवढा आपण विजयाच्या जवळ येऊ आणि तेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून देखील. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. 9 चेंडू शिल्लक, 8 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. यावेळेस ड्राईव्ह करतायत, झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, एकदा तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीसाठी जातील आणि मिळतील 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आशुतोष आणि दीपकच्या माध्यमातून. आता समीकरण असेल 8 चेंडू शिल्लक, 5 धावसंख्येची गरज, फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हलक्या हाताने खेळतायत समोरच्या दिशेने. एकदा तर कंप्लीट आणि दुसरी धावासाठी जातील आणि 2 धावा देखील मिळत आहेत. 7 चेंडू शिल्लक, 3 धावसंख्येची गरज मॅच मध्ये.
यावेळेस सामना केला MS धोनी स्टाईल फिनिश. सामना जिंकलाय टीम रिया इलेवन दावडी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टफ लक देऊया आपण टीम मारल संघाला. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला तुम्ही देखील, परंतु थोड्याशा चुका झाल्या, त्या चुका टाळाव्या लागतील नेक्स्ट मॅच मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट ऑल अबाउट ज्याने अप्रतिम बॅटिंग केली या सामन्यामध्ये. आशुतोष ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.